नमस्ते सर्वांना। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि देवीसाठी मी शिवत आहे चौथी साडी। आधीच्या साड्या तुम्ही पाहिल्याच असतील, नसतील पाहिल्या तर व्हिडिओ नक्की पहा। 28x9 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि त्या कपड्याला दोन्ही साइडनी असं डबल फोल्ड करून शिलाई मारणार आहे। आणि शिलाई मारताना नेहमी लॉक करते मी शिलाई, म्हणजे शिलाई मशीनची शिलाई सुद्धा निघत नाही। अशा प्रकारे छान फिनिशिंग सुद्धा येते आणि कपड्याचे दोरेही निघणार नाहीत आणि फिनिशिंगही येईल। दोन्ही साइडनी डबल टिप मारल्यानंतर आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत। अशा झटपट चुन्या देऊन घेतलेल्या आहेत। आता खरा लुक इस्त्री केल्यानंतर येणार आहे साडीला, कारण साडीचा कलर पण खूप प्रिटी आहे। सेम साईजच्या छोट्या छोट्या चुन्या मारून घेतल्या। पूर्ण कपड्याला अंदाजे चुन्या मारत जायचे। अगदी 10 मिनिटात साडी तयार होते आपली देवीसाठीची चुन्या मारल्यानंतर। आता मी जी साडी वापरले तिचे धागे निघतायत, त्याच्यामुळे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर 3 बाय पुन्हा 28 इंचाचा कपडा घेतलेला आहे। तुम्ही 3 नाही 2 इंचाचा सुद्धा कपडा घेतला तरीही चालणार आहे। मोठा व्लॉग व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर केलेला आहे मी, नक्की पहा। पट्टी जॉईन करून घ्यायची आहे एका साईडने आणि पुन्हा डबल फोल्ड करून फिनिशिंग सोबतच आपल्याला ती अटॅच करायची आहे। आणि आपली साडी तयार आहे, फक्त लटकन लावून लेस लावणार आहोत आपण। छान ही डबल फोल्ड करून पट्टी मारल्यानंतर लुक कसा चेंज झालाय बघा। आणि साडी तशी पूर्णच झाले म्हणा, फक्त आणि फक्त 10 मिनिटं लागतात। मोठ्या व्लॉगमध्ये डिटेलमध्ये मी माहिती सांगितलेली आहे। दोन्ही साईडला सिंपल असे लटकन तयार करून घेतले, म्हणजे पूर्ण साडीचा लुक कसा वाटतोय। कलर तर खूप सुंदरच आहे। आणि इस्त्री करून झाल्यानंतर फायनली एक लास्टला लेस लावली आणि ओढणी शिवली छोटीशी। तुम्हाला ही साडी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।